बघितली? रामगड अजून किती लांब आहे? देश आपला याच्यामुळे लय वेळ झालाय आम्हाला. याची वाट बघत इथं जवळजवळ अर्धा तास थांबलोय आम्ही आणि याच्यामुळे एवढा वेळ झालाय. ह्याला सोड त्याला सोड नुसतं पाहुण्यांना सोडत बसलाय. काय रे एवढा वेळ लागतोय? हा बरं जायचं कुठं? हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे. आज आम्ही चाललोय कोयनेतील एक असं पर्यटन स्थळ आहे जे की जास्त लोकांना माहीत नाही आणि अशा ठिकाणी चाललोय. त्या पर्यटन स्थळाचं नाव आहे रामगड. बघायला आज आपल्यासोबत आहेत खास मुंबईहून आलेले आमचे मित्र प्रदीप, त्याचबरोबर जयेश कुठे आहे चल की रे, आणि शुभम आहे. शुभम आणि आकाश ना, अरे आदित्य आहे आमच्यासोबत. चला असे आम्ही सगळे मिळून निघालोय आणि चलो स्टार्ट. तर आम्ही आता कोयनानगर मधून निघालोय. कोयनानगर मधून आता आम्ही हेळवाकला जाणार आणि हेळवाक मधून परत आपल्याला आतमध्ये जो गोवारी साईडला रस्ता गेलाय त्या साईडला जावं लागणार आहे. तर आम्ही आता आहे हेळवाकमध्ये आणि नेहमीप्रमाणे त्या साईडला जात असताना आम्ही इथे कैलास काकांचं जे हॉटेल आहे तिथे चहा पार्सल घेतो. आणि इथला बघा स्पेशल तुम्ही बालुशा आणि खाजा एकदा नक्की ट्राय करा. काका आम्हाला चहा द्या पार्सल. तर आम्ही आता मस्त चहा पार्सल घेतला आहे आणि आता निघालोय पुढच्या दिशेने. आता आपल्याला इथे लेफ्ट घ्यावं लागेल म्हणजे हेळवाक गोवारी रस्त्याला जावं लागेल. इथे जायला रस्ता आहे. आता नवीन झालाय रस्ता त्यामुळे जास्त लोकांना माहित नाही. हे बघा इथं मेंढेकरच्या पुढं आल्यावर आहे ना इथे एक बोर्ड आहे. तिथून आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे म्हणजे तिकडं चापे खडकला हा रस्ता जातो. त्या रस्त्याने वरच्या बाजूला जावं लागतंय आपल्याला. सुंदर नजारा आहे. रस्ता कच्चा आहे. ड्रायव्हर आमचा हेवी असल्यामुळे मला काही जास्त भीती नाही वाटत. या ड्रायव्हरच्या मागे बसाय. गाडी आपण इथंच लावली असती तर बरं झालं असतं असं मला वाटायला लागलं. पण चला आता वरच्या साईडला तिथपर्यंत जाईल तिथपर्यंत नेऊया. तुमचा चालायचा ताप वाचवतो मी. गाड्या पार्क कराव्या लागतील. बरं रामगड कुणी कुणी बघितले रे? कुणीच नाही बघितली? अरे मग वाट तर मला पण माहित नाही. बरं नाही बघितलं. मी पण नाही बघितली. नाही मी आलोय. मी एकदा दोनदा आलोय फक्त. अगदी लहान असताना आलोय.
रोज दूध घेऊन येता वरनं खाली? गाडीवर यायचं काही चान्स नाही? मग तुम्ही मागणी करत नाही का रस्त्यासाठी? रस्त्यासाठी मागणी करत नाही काय? मग कुठलं मग आता बाट्यात निघालाय? मग आता चाललाय कुठं? मग इकडून कुठं? हा असं म्हणा. मध्ये बाट्याला कोण राहतंय मग आता? कोणच नाही. हे रोजचं एवढं चालणं, दूध घाला येणं, परत वर जाणं म्हणजे 3-4 महिना बनवत. आणि पावसाळ्यात कसं करता? कुठं? बाट्याव. आणि तेव्हा दुधाचं कसं काय? तिकडे घालमध्ये येतो. ओके. हा असा रस्ता आणि या वाटेने ही लोक रोज ये जा करत असतात. कोणतंही वाहन जाऊ शकत नाही तिकडे. तर आम्ही आता थोडं वरच्या बाजूला चालत आल्यानंतर इथे चाफ्याचा खडक म्हणून एक गाव आहे, तिथे आलोय. तिथून आता ही वाट जी खालच्या बाजूला जाते ती आपली रामगड आहे त्या साईडला जाते. जयेश आपला आज पुढे लागलाय. जयेशला वाट माहित आहे वाटतंय. हा जैन्या. हो. तर आता आम्ही आलोय इथे वरच्या बाजूला जे एक राम मंदिर आहे तिथे आलोय. आल्या आल्या म्हणलं इथलं राम मंदिर पण पाहून जाऊ. आजूबाजूचा परिसर बघितला तर पूर्ण जंगली भाग आहे. म्हणजे हे चांदोली अभयारण्य अंतर्गत आहे. हा सगळ्या मंदिराच्या समोरचा भाग आहे बघा. आणि हे मंदिर, वाव, जय श्रीराम. तर मंदिर बघून झालंय आणि आता आम्ही चाललोय जिकडे रामगड आहे त्या बाजूला. इथे पुढे आल्यावर एक कच्चा रस्ता लागला. कच्चा रस्ता संपला ही बघा, ही पाईपलाईन दिसते पाण्याची. आणि त्या पाईपलाईनच्या बाजूलाच वाट आहे. सरळ पाईपलाईनची वाट धरूनच आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे. आजूबाजूला जर आवाज पाहिला ना तर पूर्ण पक्ष्यांचा आवाज आहे बघा. छान असा पक्ष्यांचा किलबिलाट कानावर येतोय. वा, पुढे वरच्या बाजूला आहे बघा. अशा प्रकारे इकडे रिलिंग आहे, अशी वाट पण आहे. अर्धा पाऊण तासाचं चालणं झाल्यावर फायनली आम्ही आता
इथे रामगड आहे, आलोय. आला होय, तुम्हाला म्हणलं होतं थांबा तर. नाही आलो तर परत जायचंय ना रामबानला. वाव, काय भावानो कसं काय वाटतंय? अरे मोबाईल बघायला लागला भाई. इथलं पाण्याचा झरा आहे तो अजूनही चालू आहे. एवढ्या वर्षात आलेला नाही आता. वाव, अशी एकंदरीत आता ही गुहा आहे बघा. इथून वरच्या बाजूने कायम पाणी चालू असते आणि पावसाळ्यात तर खूप डेंजर अशी परिस्थिती असते. इथं खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वरून चालू असतो. तर आता आपल्याला या पाण्याच्या इथे जायचं आहे, जिथं पाणी पडत आहे तिथे जायचं आहे. आणि इथे बघा चांगली एक सोय करून ठेवली. हा वायरपला धरून आता आपल्याला खाली जाता येते. जावा रे एक एक करून. एक प्रकारे रॅपलिंगचा आपल्याला अनुभव इथं घेता येतो. सावकाश रे. भाऊ पण गेलेत आमच्याकडे. डास आहे इथे, डास. आता एक खेकडं दिसलंय ते म्हणतात आता काढायचं त्याला. बघूया तरी आपण तरी यांना काय जमतंय काढाय. मला नाही वाटतं त्यांना खेकडं काढायचं म्हणून. जैने भाऊ तर ट्राय करते, शुभम ट्राय करते. हो 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 हो, जबरदस्त आहे. छोटा खेकडा एक पकडलाय आपल्या शुभम थोडा. आणतो तिथे चहा वाटायला येतात. हो, आपण चहा आणला नाही का सोबत. चला चहा घेऊया मस्त पैकी आणि थोडं फ्रेश होऊ आणि मग आपण जाऊ परतीच्या प्रवासाला. कारण अंधार व्हायच्या आपल्याला बाहेर पडावं लागेल, नाहीतर इकडं जंगली श्वापद खूप असतात. जैन भाऊ असल्यावर काही टेन्शनच नाही. छानपैकी इथे अशी चहासाठी ग्लासची सोय केली. आपणास
सर्वांनाच रायगडमधील जी समर्थ रामदासांची पवित्र शिवथरगळ बऱ्यापैकी माहीत असेलच. याच पंक्तीतली एक सुंदर गळ ही आपल्या समोर आहे, रामगळ. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रामगळ आहे आणि काहीशी ही अपरिचित आहे, खूप कमी लोकांना माहीत आहे. हे बघा, अशा प्रकारे ही गळ आहे. अर्धचंद्राकृती आडवी पसरलेली आहे बघा. इकडे जर बघितलं तर हे जे घनदाट जंगल दिसतंय हे चांदोली अभयारण्य अंतर्गत येतं. त्यामुळं या वन परिक्षेत्राचं यावर काही निर्बंध देखील आहेत. इथे जर बघितलं ना तर इथे एक शिवलिंग आहे बघा आणि इथे एक छोटंसं असं दगड आहे. इथे बसायला त्यांची जागा पण आहे. काय वाटलं, चांगली याची वाटलं. इथली जरा आल्यावर जपून असं, जरा दिवस असेल तेव्हाच यायचं. शक्यतो अंधार झाल्यावर येऊ नये, कारण ह्या गळीत जंगली प्राणी वगैरे राहण्याची शक्यता दाट आहे. हो, इथे घरटं पण आहे एक गळीत. वा, सुंदर आहे. कुठल्या पक्षी अंडे आहेत. कृष्ण आवळ्याचं इथं झाड आहे बघा आणि काहीशे आवळे पण आहेत त्याला. बघू जरा कसं काय लागतं ती आवळ्यांची चव. काढले का रे? वाव. तर छानपैकी आमची रामगळ पाहून झाली. खूप छान वाटलं. एक नवीन पॉईंट आज एक्सप्लोर झाला आपल्याकडून. त्याचबरोबर काहीशी माहिती आहे ती पण आपण आज सांगितली. जेवढी मला समजली, मला एक माझ्या मित्रानं सांगितली होती ती मी तुम्हाला सांगितली. इकडे येताना एक काळजी घ्यायची, लोकल गाईड सोबत कंपल्सरी घेऊन यायचं. त्याचबरोबर शक्यतो उजेड असेल तोपर्यंत हा ट्रेक करावा, कारण इथं घळ आहे आणि जंगली श्वापदे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि घनदाट हे जंगल पण आहे. आणि दुसरी काळजी घ्यायची, परफ्यूम मारून यायचं नाही. अजून तुमचे कपडे पूर्ण शरीर झाकलेलं असेल असे परिधान करून यावे. त्याचबरोबर तुमच्याकडं तुमच्या पायात प्रॉपर ट्रेकिंग शूज असतील तर उत्तमच, पण शूज हे कंपल्सरी असावेत, कारण ते आपल्यासाठी सेफ्टी पण आहेत आणि चालायला या जंगलातून चांगलं ग्रिप पण मिळतं आपल्याला. अशा काही गोष्टींचं पालन करा. बस निसर्गातून छान असा प्रवास करून आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. तर माझं कोयना वासियांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी एकदा ही गळ पाहावी. खूप कमी लोकांनी बघितली, त्यांनी पाहावी. खूप छान गळ आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कसं वाटला व्हिडिओ ते. चला बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.